ही सर्व गुण संपन्न आहे, हिला पती तसाच मिळेल. आणि निघाले ऐगई आणि भगवंताजवळ गेले. म्हणतात की भगवंता मला हरिरूप हवं. आता हरी या शब्दाचा अर्थ वानर सुद्धा होतो. आणि भगवंताने जाणलं होतं की याचा अहंकार कसा घालवायचा. भगवंतांनी वानराचं रूप दिलं. गेले स्वयंवरात बसले. शंकरजीचे 2 गण इकून तिकून बसले होते. हे मध्ये होते, हे हसत होते गण. त्यांना वाटलं की हसत असतील बा, आपण सुंदर दिसतो म्हणून. वास्तविक पाहता यांना नारद म्हणजे वानराचं मुख होतं. शेवटी त्या मुलीने दुसऱ्याच्याच म्हणजे भगवंताच्या गळ्यात हार टाकला. आणि नारद महर्षी आले. ते गण म्हणायला लागले की तुम्ही आरशात बघा. बघता ते माकडाचं तोंड. जाऊन श्राप दिला देवाला की देवा तुम्ही हे तोंड दिलं ना, तुम्हाला हेच लोक मदत करतील, याचीच गरज पडेल. म्हणून तो सुद्धा नारदाच्या श्रापामुळे एक अवतार घ्यायला लागला. 4था नंबर विठ्ठल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वं कारण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 47 नंबरच्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. भगवंत म्हणतात की बघा जप जप होई धर्म की हानी. तुलसीदासजी महाराज तर सांगतात, पण भगवंत सांगतात 7व्या आणि 8व्या श्लोकात सांगतात गीतेच्या की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुदर्शनम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. आणि हेच वर्णन तुलसीदासजी महाराज सुद्धा सांगतात. ज्यावेळेस जगदंबेने विचारलं शिवजींना की तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करता, त्याचं ध्यान करता, तो देव असा हिंडून राहिला, तर त्या देव असा का हिंडून राहिला, तो वैकुंठात सुखात राहते, मग इथं काय आला. त्यावेळेस सांगितलं तस्मै सुमुखी सुनावं सांगतो की जब जब होई धर्म की हानी वाढई असुर धम विमानी सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम. अगं सुमुखी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, धर्माचा ऱ्हास होतो, धर्म लयाला जातो, अधर्म वाढतो, त्यावेळेस काय होते की असुरी प्रवृत्तीचे लोक जन्माला होतात. आणि ते काय करतात, करही अनिती जाई नाही बरणी श्रीधरी विप्रते सुरधरी राम. जन्माला येतात त्यावेळेस ते काय करतात की या गाईला छळतात, ब्राह्मणाला छळतात, साधू संतांना छळतात. म्हणून प्रभू काय करतात, तब तब प्रभू धरी विविध शरीरा हरी सुपाणी सज्जन पीरा रक्षण करतात. आपण म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात ना की भक्त राखे